आज आहे संडे, त्याच्यामुळे मुलं लवकर उठलेली आणि माझे मिस्टरसुद्धा लवकर उठले. मिस्टरांना रात्री कितीही लेट झाले तरी लवकर उठतात. तर मला पण रात्री खूप लेट झालं, 2 वाजले. त्याच्यामुळं मला काही झोप उडत नव्हती आणि आमच्या मनीमाऊ सारख्या मला उठवायला येत होत्या. तर मुलांनी तर लवकरच उठून आवरून ठेवलं होतं. मग मणी उठवत होती, त्याच्यामुळे लगेच मम्मीचा व्हिडिओ करून घेतला. चला तर आता छान पूजा वगैरे करून घेतली आणि इकडे आमच्या मनीमाऊ मी दरवाजा लावून घेतल्यामुळे मी खिडकीतून पाहते तर आवाज देत होती. तिला सुद्धा यायचं आहे. आता मला जायचं आहे दुकान आवरण्यासाठी. तर हिला कुठे घेऊन जाऊ? चला तर माझं छान असं दुकान आवरून घेतलं मी चायनीजचं आणि मग आलेली आहे चिकनच्या दुकानात. तर आज गर्दी असल्यामुळे मिस्टरांना हेल्प करत राहिली आणि मग खूप लेट झालं. त्याच्यामुळे म्हटलं आता जेवायला काय चिकनच घेऊन जाऊ आणि मग चिकन भात एकच बनवून टाकू. तर इकडे मनीमाऊ झोपलेली होती. आम्ही आलो तर लगेचच उठली. माझा आवाज घेतला आणि तिची झोप उडाली. छान एकटीच घरात असल्यामुळे मस्त सोफ्यावर झोपली होती. इथे पाहू शकताय. आणि मग तिला इतकी मस्ती येत असते ना, खूपच मस्ती. जरा आपण तिच्या जवळ गेलो की लगेच मस्तीची सुरुवात. तर चला आता मी येता माझ्या चिकनच्या दुकानामध्ये लावलं होतं कलिंगड कोणीतरी विकायला. तर मस्त तिथून येतावेळी कलिंगड आणला मोठाच एक आणि छान गोडसुद्धा निघालेला आहे. मनीमाऊला दिलंय पण मनीमाऊ काही खात नाही. पण सारखी मागते. खायचं तर माहिती नाही. मस्त गोड कलिंगड लागलं, खाल्लं ते आणि मग म्हटलं आता फटाफट जेवण बनवून घेते. तर आता मिस्टर माझ्या मागे लगेच येणारच आहेत. त्यांचं आवरलं की तर फटाफट मस्त चिकन भात बनवलं गरमागरम आणि हे ना गरमागरमच खायला खूप छान लागतं. तर अशी कधी गडबड असेल ना तर एकच असं बनवलं ना की काम पटकन होऊन जातं आपलं आणि मस्त खाल्लं आणि मग बाजारात जायला निघाली. चला तर आता आपण जाऊया बाजारात कारण दुकानातलं काम म्हटल्यावर दिवसभर कधी संपत नसते किती केलं तरी. चला माझ्या दुकानामध्ये चिकनचं दुकान आहे पण कलेजी काय आम्हाला पुरत नाही द्यायला. तर आता मग बाजारातूनच घेतली आम्ही कलेजी चायनीजसाठी. तर इथे पाहू शकताय मस्त ताज्या ताज्या भाज्या आहेत. मस्त दुकानासाठी आणि घरात भाज्या घेतल्या ताज्या ताज्या आणि आता आपलं हे होलसेलचं सामान दुकानामधलं ते सुद्धा घेतलेलं आहे. मग आपण आलेलो आहोत आता घरी. चला तर माझी पिशवी पाहतायच मला उचलत नाहीये तर आणखी आहे बाहेर. चला फटाफट आता करून घेऊ आपण आपलं दुकानातलं काम.